ज्या माणसाने बंगालची फाळणी करून भारताला दुभंगले, त्याच माणसाने भारताच्या शेतीचा पाया रचला असे म्हटले तर? अरे बापरे, हा तर खूप मोठा विरोधाभास आहे. हो ना. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण असेच धक्के देणारे ऐतिहासिक सत्य उलगडणार आहोत. MPSC विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय या विषयावरील PYQची आपण आज एक वन शॉट रिव्हिजन घेणार आहोत. क्या बात है. म्हणजे हा विषय फक्त तारखा गोखण्याचा नाही, तर त्यामागील धोरणं समजून घेण्याचा आहे. अगदी बरोबर. मी आज इथे क्विज मास्टरची भूमिका निभावणार आहे. चला तर मग थेट सुरू करूया. गट क पूर्व परीक्षा 2025चा पहिला प्रश्न. कोणत्या व्हॉइसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डांची स्थापना झाली? पर्याय आहेत: 1. लॉर्ड रिपन, 2. लॉर्ड लिटन, 3. लॉर्ड कर्झन की 4. लॉर्ड वेलेस्ली. वेळ सुरू होते आता. 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, म्हणजे लॉर्ड रिपन. अच्छा. हो, 1882 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव आणला होता. ग्रामीण भागात तालुका आणि जिल्हा लोकल बोर्ड स्थापन केले. म्हणजे भारतीयांना प्रशासनात सहभागी करून घेणे हा उद्देश होता. अगदी. म्हणूनच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. आजच्या ग्रामपंचायतींची ती सुरुवातच होती. क्या बात है. पण रिपनच्या अगदी उलट चित्र लिटनच्या काळात होतं नाही का? राज्यसेवा मुख्य 2025 पुढचा प्रश्न बघा. लॉर्ड लिटनच्या कोणत्या अलोकप्रिय कृतीमुळे भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीला वेग आला? विधाने आहेत: ए. ICS परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षे केली, बी. इल्बर्ट बिल, सी. देशी वृत्तपत्र कायदा आणि भारतीय शस्त्रास्त्र कायदा. पर्याय आहेत: 1. ए आणि बी, 2. ए आणि सी, 3. बी आणि सी की 4. ए, बी आणि सी. 5, 4, 3, 2, 1. इथे उत्तर आहे पर्याय 2, म्हणजे ए आणि सी. बरं. लिटनने मुद्दाम वयोमर्यादा 19 केली जेणेकरून भारतीयांना अधिकारी होताच येऊ नये. आणि देशी वृत्तपत्र कायदा म्हणजे आजच्या काळातील इंटरनेट शटडाऊन सारखाच प्रकार होता. अरे बापरे, म्हणजे पूर्ण गळचेपी. पण मग इल्बर्ट बिल कोणाचं होतं? ते रिपनच्या काळात आलं होतं, त्यामुळे विधान बी चुकीचं आहे. समजलं. आता राज्यसेवा मुख्य 2025चा आणखी एक प्रश्न पाहू. विधाने बघा. ए. ब्रिटिश सरकार आणि संस्थानिकांमध्ये समन्वयासाठी संस्थानिकांचे संगठन असावे अशी सूचना लॉर्ड डलहौसीने केली. बी. डलहौसीच्या सूचनेनुसार नरेंद्र मंडळ स्थापन करण्यात आले. पर्याय 1. विधान ए चूक, बी बरोबर, 2. दोन्ही बरोबर, 3. दोन्ही चूक किंवा 4. ए बरोबर, बी चूक. 5, 4, 3, 2, 1. बहुतांश विद्यार्थी इथे फसतात, पण अचूक उत्तर आहे पर्याय 3, म्हणजे दोन्ही विधाने पूर्णपणे चूक आहेत. कसं काय? कारण डलहौसी दत्तक विधान नामंजूर धोरणासाठी खूप प्रसिद्ध होता. त्याने संस्थाने खालसा केली, त्यांना एकत्र आणले नाही, आणि नरेंद्र मंडळ तर खूप नंतर म्हणजे 1921 मध्ये स्थापन झाले. बरोबर. डलहौसीनी तर संस्थाने गिळंकृत केली होती. आता मगाशी आपण ज्या कर्झनचा उल्लेख केला त्यावर राज्यसेवा मुख्य 2024 मध्ये विचारलेला प्रश्न घेऊ. नक्कीच. कर्झन फक्त फाळणीसाठी ओळखला जातो, पण शेतीत त्याने काय केले? विधाने बघा. ए. कृषी संशोधन संस्थेची स्थापना, बी. सहकारी संस्था कायदा, सी. कुळ कायदा, डी. भूमी सुधारणा कायदा पारित. पर्याय आहेत: 1. ए आणि बी, 2. बी, सी आणि डी, 3. ए आणि डी की 4. वरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 4. वरील सर्व बरोबर आहेत. खरंच? हो, हाच तो विरोधाभास आहे. फाळणी करणारा कर्झन शेतीसाठी मात्र महत्वाचा ठरला. 1905 मध्ये त्याने बिहारमधील पुसा इथे कृषी संशोधन केंद्र सुरू केले आणि कुळ कायदाही आणला. हा खरंच एक आहा मोमेंट आहे. आता वळूया एका रंजक व्यक्तिमत्वाकडे. संयुक्त गटबा मुख्य 2023चा प्रश्न. गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला होता? 1. महात्मा गांधी, 2. लोकमान्य टिळक, 3. न्यायमूर्ती म. गो. रानडे की 4. सुभाषचंद्र बोस. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय 3. न्यायमूर्ती म. गो. रानडे. रानडे, पण ते तर सरकारी नोकरीत होते ना? अगदी बरोबर. सरकारी नोकरीत तेही न्यायाधीश पदावर असताना ते पडद्यामागून चळवळींना मार्गदर्शन करत असत. त्यांच्या या शांत पण भेदक बुद्धिमत्तेमुळे ब्रिटिशांना ते सर्वात मोठं आव्हान वाटायचे. सरकारी नोकरीत राहून
ब्रिटिशांना घाम फोडणे भारीच आहे. पण क्लर्क मुख्य 2023चा प्रश्न पहा. वॉरेन हेस्टिंग्सच्या कारकिर्दीत घडलेली गाजलेली प्रकरणे कोणती? अ. रोहिलखंड प्रकरण. ब. नंदकुमारची फाशी. क. चेतसिंग प्रकरण. ड. अवधच्या बेगमचे प्रकरण. पर्याय 1 अ आणि ब, 2 ब आणि क, 3 ब, क आणि ड, की 4 वरील सर्व. 5, 4, 3, 2, 1. उत्तर पर्याय 4 वरील सर्व बरोबर आहे. हेस्टिंग्सने सत्तेचा भयंकर गैरवापर केला. म्हणजे हुकुमशाहीच. हो, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्याने नंदकुमार यांना बनावट खटल्यात अडकवून फाशी दिली. अवधच्या बेगमांची संपत्ती लुटली. याच प्रवृत्तीमुळे त्याच्यावर इंग्लंडमध्ये चक्क महाभियोग चालवला गेला. सत्तेची हाव याच हेस्टिंग्सने एक प्रशासकीय बदलही केला होता. राज्यसेवा मुख्य 2023चा प्रश्न. 1772 मध्ये कोणाची पदे रद्द करून महसुलाचे प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषदेच्या नियंत्रणाखाली दिले? 1 नायब दिवाण, 2 दिवाण, 3 कलेक्टर की 4 मामलेदार. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय 1 नायब दिवाण. 1772 मध्ये हेस्टिंग्जने दुहेरी शासन व्यवस्था संपवली. म्हणजे महसूल आणि सत्ता दोन्ही कंपनीकडे. हो, त्याने नायब दिवाणांना काढून टाकले आणि कंपनीने थेट तिजोरीच्या चाव्या स्वतःकडे घेतल्या. थोडक्यात पैसा आमचा आणि सत्ताही आमची. आता फॉरेस्ट मुख्य 2022चा प्रश्न. मगाशी आपण ज्या इंटरनेट शटडाऊनची उपमा दिली तो 1878 मधील व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी रद्द केला? 1 लॉर्ड लिटन, 2 लॉर्ड रिपन, 3 जॉन ॲडम की 4 लॉर्ड विल्यम बेंटिक. 5, 4, 3, 2, 1. लिटनने आणलेला हा जुलमी कायदा उदारमतवादी लॉर्ड रिपनने 1882 मध्ये रद्द केला. उत्तर पर्याय 2 बरोबर आहे. एकाने गळचेपी केली, दुसऱ्याने मोकळीक दिली. आता फॉरेस्ट मुख्य 2022चा पुढचा प्रश्न. व्हाईसरॉय यांच्या सल्लागार मंडळास काय म्हणत असत? 1 इंडियन काउन्सिल, 2 व्हाईसरॉय काउन्सिल, 3 भारत मंत्री की 4 इम्पेरियल काउन्सिल. 5, 4, 3, 2, 1. अतिशय सोपे आहे. तर आहे पर्याय 2 व्हाईसरॉय काउन्सिल. 1858च्या कायद्याने हे मंडळ तयार करण्यात आले. 10वा प्रश्न. राज्यसेवा मुख्य 2022. लॉर्ड मेयो बाबतची विधाने बघा. 1 त्यांना कारागृह सुधारण्यात स्वारस्य होते. 2 अफगाणिस्तानचे अमीर शेर अली यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. 3 एका कैद्याने त्यांची हत्या केली. 4 सर्व सत्य आहेत. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे पर्याय 4 सर्व सत्य आहेत. हत्या झाली होती त्यांची. हो, 1872 मध्ये मेयो अंदमानमधील जेलची पाहणी करत असताना शेर अली आफ्रिदी नावाच्या एका कैद्यानेच त्यांच्यावर हल्ला केला. भारतात हत्या झालेले ते एकमेव व्हाईसरॉय ठरले. बापरे, या 10 प्रश्नांच्या जलद उजळणीमुळे ऐतिहासिक घटनांची मोठी साखळी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहिली. प्रत्येक घटनेचा एक वेगळाच पैलू आपल्याला दिसला. नक्कीच. मित्रांनो, आपण पहिल्या 10 प्रश्नांमध्ये धम्माल उडवून दिली. आता वळूया पुढच्या 10 अतिमहत्वाच्या प्रश्नांकडे. या भागात आपण डलहौसीच्या क्रांतिकारी सुधारणा, पेंढारींचा बंदोबस्त आणि चक्क व्हाईसरॉयची थट्टा करणारा लॉर्ड मॉर्ले बघणार आहोत. बघूया या दुसऱ्या टप्प्यात तुमचा स्कोर काय येतो. हो, आणि या प्रवासात आपण फक्त उत्तरे नाही शोधणार, तर म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर नियंत्रण कसं मिळवलं आणि यातून भारतीय एकत्र कसे आले याचा तो धागाही उलगडणार आहोत. अगदी बरोबर. तर थेट वळूया प्रश्न 11 कडे. राज्यसेवा मुख्य 2022च्या परीक्षेत विचारलेला हा प्रश्न. काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापनेवेळी उपस्थित व्हाईसरॉय कोण होते? पर्याय आहेत: ए लॉर्ड हार्डिंग, बी लॉर्ड कर्झन, सी लॉर्ड मिंटो, डी लॉर्ड चेम्सफोर्ड. विचार करा. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे ए लॉर्ड हार्डिंग. हां, 4 फेब्रुवारी 1916ला मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची म्हणजे BHUची स्थापना केली. बरोबर. आणि या ऐतिहासिक क्षणी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग तिथे उपस्थित होते. क्या बात आहे. एका बाजूला अशा शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेला उपस्थिती आणि दुसऱ्या बाजूला भारतीयांची आर्थिक पिळवणूक. हाच दुटप्पीपणा पुढच्या प्रश्नात दिसतो. प्रश्न 12. राज्यसेवा मुख्य 2020. कोणत्या लॉर्डने देशभर मिठावर एकसारखा म्हणजे समान कर लावला? पर्याय: ए बेंटिक, बी वेल्सली, सी लिटन, डी कॉर्नवॉलिस. 5 सेकंद आहेत तुमच्याकडे. 5, 4, 3,
2, 1. उत्तर आहे सी. लॉर्ड लिटन. खरं तर 1878 मध्ये लॉर्ड लिटनने केवळ महसूल वाढवण्यासाठी हा कर लादला होता. अरे बापरे. हो. आणि हा कर अत्यंत जाचक होता, कारण मीठ ही जगण्याची मूलभूत गरज आहे ना. गरीबातील गरीब भारतीयालाही हा कर चुकवता येत नव्हता. म्हणूनच तर दशकांनंतर महात्मा गांधींनी दांडी यात्रेसाठी मिठाचीच निवड केली. हे खूप महत्वाचे कनेक्शन आहे. ब्रिटिश केवळ कर लावून थांबले नाहीत, तर त्यांनी थेट लष्करी हस्तक्षेपही केला. वळूया प्रश्न 13 कडे. राज्यसेवा मुख्य 2020. वॉरन हेस्टिंग्सने अवधच्या नवाबाला कोणाच्या विरोधात लष्करी मदत दिली होती? ए. रोहिला, बी. मराठा, सी. जाट, डी. राजपूत. तुमची वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे ए. रोहिला. हा 1774च्या रोहिला युद्धाचा प्रसंग आहे. अवधच्या नवाबाला रोहिल्यांची भीती होती. त्यामुळे वॉरन हेस्टिंग्सने चक्क पैशांच्या मोबदल्यात नवाबाला ब्रिटिश सैन्य भाड्याने दिले आणि रोहिल्यांचा पराभव केला. सैन्य भाड्याने दिले हे तर निव्वळ व्यावसायिक आणि धूर्त राजकारण होतं. पण त्यांनी अंतर्गत बंडखोळंही सोडलं नाही. प्रश्न 14 बघूया. राज्यसेवा मुख्य 2020. 1816 मध्ये पेंढारींना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डिरेक्टर्सची मंजुरी कोणी घेतली? ए. लॉर्ड बँटिंग, बी. लॉर्ड हेस्टिंग्स, सी. लॉर्ड डलहौसी, डी. लॉर्ड वेल्सली. बघूया तुम्हाला जमतंय का? 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे बी. लॉर्ड हेस्टिंग्स. लॉर्ड हेस्टिंग्सला पेंढारींचा कायमचा बंदोबस्त करायचा होता. त्यासाठी त्याने 1816 मध्ये लंडनच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सकडून अधिकृत मंजुरी घेतली. म्हणजे लंडनवरून थेट परवानगी. हो ना. आणि मग 1817-18 मध्ये पेंढारींचं पूर्ण उच्चाटन केले. आपल्या ऐकणाऱ्यांसाठी इथे स्पष्ट करूया की कोर्ट ऑफ डिरेक्टर्स म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे लंडनमधील संचालक मंडळ. म्हणजे संपूर्ण भारत एक कॉर्पोरेट कंपनी म्हणूनच चालवला जात होता. याच मिजाशीतून त्यांनी भारतीयांची खिल्लीही उडवली. प्रश्न 15. कंबाईन बी 2020. वसाहतीच्या स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे कोण म्हणाले? ए. लॉर्ड डलहौसी, बी. लॉर्ड रिपन, सी. विल्यम जोन्स, डी. लॉर्ड मॉर्ले. विचार करा. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे डी. लॉर्ड मॉर्ले. तत्कालीन राज्य सचिव लॉर्ड मॉर्ले यांनी भारतीयांच्या डॉमिनियन स्टेटसच्या मागणीला चक्क अशक्यप्राय सांगत ही तर आकाशातील चांदोबाची मागणी आहे अशी थट्टा केली होती. हा अहंकार भयंकर होता. पण हे साम्राज्य टिकवण्यासाठी त्यांना वेगाने दळणवळण हवं होतं. प्रश्न 16. कंबाईन बी 2020. डलहौसीच्या काळात पहिली टेलिग्राफ लाईन कोठून कोठे टाकली गेली? ए. कलकत्ता ते दिल्ली, बी. मद्रास ते दिल्ली, सी. कलकत्ता ते मद्रास, डी. कलकत्ता ते आग्रा. घड्याळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे डी. कलकत्ता ते आग्रा. 1853 मध्ये ओशोगनेसीच्या देखरेखीखाली ही पहिली टेलिग्राफ लाईन टाकण्यात आली होती. डलहौसी एखाद्या आक्रमक सीईओसारखा वेगाने पायाभूत सुविधा उभारत होता. पण त्याआधी थोडं भौगोलिक विस्ताराबद्दल बोलूया. प्रश्न 17. राज्यसेवा मुख्य 2019. अप्पर बर्मा म्हणजेच वरचा ब्रह्मदेश ब्रिटिश साम्राज्यात कोणी सामील करून घेतला? ए. लॉर्ड डलहौसी, बी. लॉर्ड डफरिन, सी. लॉर्ड लॉरेन्स, डी. ॲशली एडन. वेळ 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे बी. लॉर्ड डफरिन. इथे खूप जणांचा गोंधळ होऊ शकतो. डलहौसीने फक्त खालचा ब्रह्मदेश जिंकला होता, पण 1885च्या युद्धानंतर 1 जानेवारी 1886 रोजी लॉर्ड डफरिनने अप्पर बर्मासह संपूर्ण ब्रह्मदेश ब्रिटिशांना जोडला. हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुन्हा डलहौसीच्या त्या सीईओ कार्यपद्धतीकडे येऊ. प्रश्न 18. कंबाईन सी 2019. लॉर्ड डलहौसीबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? रेल्वे युग सुरू केले, PWD खाते निर्माण केले, 1852 मध्ये तार विभाग स्थापन केला आणि 1854चा पोस्ट कायदा संमत केला. पर्याय आहेत ए. फक्त पहिले 3, बी. फक्त शेवटचे 3, सी. वरील सर्व बरोबर, डी. यांपैकी नाही. शेवटचे 5 सेकंड. 5, 4, 3, 2, 1. उत्तर वरील सर्व बरोबर. आणि या सर्व सुधारणांमुळेच त्याला आधुनिक भारताचा निर्माता असं म्हटलं जातं. नक्कीच. त्याने पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणजे PWD खाते आणि दळणवळणाचे जाळे विणून खरोखर मोठी क्रांती केली. अर्थात हे सगळं त्यांनी कच्चा माल पळवण्यासाठी आणि सैन्य वेगाने हलवण्यासाठी केलं होतं, आपल्या भल्यासाठी नाही.
पण अखेर याच रेल्वे आणि पोस्टाने भारतीयांना एकत्र आणलं. आता स्वातंत्र्याकडचा प्रश्न. संयुक्त 2017. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? ए. लॉर्ड माउंटबॅटन, बी. सी. राजगोपालचारी, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी. वॉरन हेस्टिंग्स. वेळ सुरू. 5, 4, 3, 2, 1. उत्तर आहे बी. सी. राजगोपालचारी. स्वतंत्र भारताचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर जनरल माउंटबॅटन होते, पण पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून सी. राजगोपालचारी यांनी 1948 ते 50 कार्यभार सांभाळला. एकदम बरोबर. प्रश्न 20. संयुक्त 2017. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर कोणाचा खून केला? ए. लॉर्ड मेयो, बी. लॉर्ड डलहौसी, सी. लॉर्ड वेल्झली, डी. लॉर्ड लिटन. वेळ 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे ए. लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो अंदमानच्या सेल्युलर जेलची पाहणी करत असताना शर अली आफ्रिदी या कैद्याने त्यांची हत्या केली. अरिच्छा. हो, आणि कर्तव्यावर असताना मारला गेलेला तो एकमेव व्हाईसरॉय ठरला. प्रश्न क्रमांक 21 ते 30 डिकोड करणार आहोत. चला सुरू करूयात. हा प्रश्न विनाशस्त्र साम्राज्य हडप करण्याच्या कल्पनेवर आधारित आहे. तर प्रश्न क्रमांक 21. भारतामध्ये दत्तक वारसा नामंजूर हे धोरण रिकामी जागाने स्वीकारले. हा प्रश्न कृषी सेवा मुख्य 2017 या परीक्षेत विचारला गेला होता. याचे पर्याय आहेत: 1. लॉर्ड हेस्टिंग्स, 2. विल्यम बेंटिक, 3. लॉर्ड डलहौसी, 4. लॉर्ड कॅनिंग. विचार करण्याची वेळ सुरू होतीये आत्ता. 5, 4, 3, 2, 1. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसीने भारतात खालसा धोरण म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स अतिशय आक्रमकपणे राबवले. या धोरणाचा एक साधा नियम होता. कोणता नियम? जर एखाद्या भारतीय संस्थानिकाला स्वतःचा नैसर्गिक म्हणजेच ऑरस वारस नसेल तर त्याला आपला वारस दत्तक घेण्याचा अधिकार ब्रिटिशांनी पूर्णपणे अमान्य केला. म्हणजे बघा, जर एखाद्या राजाला स्वतःचा मुलगा नसेल तर त्याचे पिढ्यानपिढ्यांचे राज्य एका झटक्यात ब्रिटिशांचे झाले. एक्झॅक्टली. राजाच्या मृत्यूनंतर ते संस्थान आपोआप ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले जायचे. याच धोरणाचा बळी ठरून सातारा, झाशी, नागपूर, संभळपूर यांसारखी मोठी आणि समृद्ध संस्थाने खालसा करण्यात आली. हे खरंच चक्रावून टाकणारं आहे. त्यांनी थेट युद्धाचा धोका न पत्करता भारतीय परंपरांमधील दत्तक विधानाला बेकायदेशीर ठरवून एक कायदेशीर हत्यार बनवलं. हो ना. साताऱ्यासारखे किंवा झाशीसारखे एवढे मोठे भौगोलिक प्रदेश केवळ एका कागदी कायद्यावर त्यांनी गिळंकृत केले. नैसर्गिक वारस नसणे ही कोणतीही मानवनिर्मित चूक नव्हती, ती एक नैसर्गिक बाब होती. बरोबर. पण डलहौसीने याच गोष्टीचा अत्यंत हुशारीने प्रशासकीय विस्तार करण्यासाठी वापर केला. आता कागदावर कायदे बनवून अशी मोठी राज्य गिळंकृत केल्यानंतर एक नवीनच अडचण त्यांच्यासमोर उभी राहिली. एवढ्या मोठ्या आणि नव्याने ताब्यात घेतलेल्या भूभागावर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्यांना प्रचंड वेगाची गरज होती. आणि यातूनच आपला पुढचा प्रश्न येतो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. 1846 साली लॉर्ड हार्डिंग्सने लिहिले, बंड होऊ नये, युद्धाची झटपट समाप्ती व्हावी आणि साम्राज्य सुरक्षित राहावे यासाठी रिकामी जागाची योजना केली होती. हा प्रश्न वनसेवा मुख्य 2017 या परीक्षेतील आहे. बरं. याची पर्याय आहेत: 1. जातवार रेजिमेंट रचना, 2. रेल्वे, 3. सैन्यातील सुधारणा, 4. जलसंधारण योजना. वेळ सुरू होतीये 5, 4, 3, 2, 1. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रेल्वे. इथे अत्यंत रंजक गोष्ट अशी की आपल्यापैकी अनेकांनी शाळेच्या पाठ्यपुस्तकात वाचले असेल की ब्रिटिशांनी भारतात रेल्वे सुरू केली आणि आधुनिक दळणवळणाचा पाया घातला. हो, आपण नेहमी तेच वाचत आलोय. पण लॉर्ड हार्डिंग्सचे हे विधान त्यामागचा खरा हेतू उघड करते. भारतासारख्या विस्तीर्ण देशात कोणत्याही कोपऱ्यात जर ब्रिटिशांविरुद्ध उठाव झाला तर बैलगाडीने किंवा घोड्यावरून सैन्य पाठवणं शक्य नव्हतं. म्हणजे त्यांना सैन्य तातडीने पोचवायचं होतं. अगदी बरोबर. त्यांना आपल्या सैन्याची जलद ने-आण करण्यासाठी एका वेगवान यंत्रणेची गरज होती. साम्राज्य सुरक्षित ठेवणे आणि कुठेही होणारे बंड वेगात मोडून काढणे हाच रेल्वेच्या निर्मितीचा मूळ हेतू होता. भारतीयांच्या सोयीसाठी त्यांनी हे अजिबात केलं नव्हतं.
अरे बापरे. म्हणजे आपण जे विकासाचे आणि प्रवासाच्या सुविधेचे प्रतीक मानतो ते प्रत्यक्षात भारतीयांच्या छातीवर बंदुका वेळेत पोहोचवण्याचे एक साधन होते. हो, दुर्दैवाने तेच सत्य आहे. आता त्यांना रेल्वेची गरज का भासली हे समजते. पण ज्या काळात रेल्वे नव्हती आणि ब्रिटिश भारतात नुकतेच स्वतःला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांनी कशी तडजोड केली हा आपला पुढचा प्रश्न आहे. चला तर मग हे उलगडून बघूया. नक्कीच. प्रश्न क्रमांक 23. क्लाईव्हने रिकामी जागा शाह आलमला दिले होते, परंतु बादशहाच्या सेवेचे बक्षीस म्हणून त्याने ते मराठ्यांना देऊन टाकले. हा प्रश्न वनसेवा मुख्य 2017चा आहे. पर्याय आहेत 1. अलाहाबाद व कोरा, 2. दिवाणी हक्क, 3. अवध व बनारस, 4. राजपुताना व दोआब. तुमची 5 सेकंदांची वेळ सुरू होतीये. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अलाहाबाद व कोरा. यामागील ऐतिहासिक घटनाक्रम खूप थरारक आहे. 1765च्या अलाहाबादच्या तहाने रॉबर्ट क्लाईव्हने अवधच्या नवाबाकडून अलाहाबाद आणि कोरा हे 2 महत्वाचे जिल्हे घेतले आणि ते मुघल बादशाह शाह आलमला दिले. बरं, मग पुढे काय झालं? पुढे राजकारणाने कलाटणी घेतली. 1771 मध्ये मराठ्यांच्या महाज्य शिंदेंनी शाह आलमला पुन्हा दिल्लीच्या गादीवर सन्मानाने बसवले. या मदतीची कृतज्ञता म्हणून बादशहाने तेच अलाहाबाद आणि कोरा हे जिल्हे मराठ्यांना बक्षीस म्हणून दिले. आणि ब्रिटिशांना हे नक्कीच आवडलं नसणार. अजिबात नाही. हे जेव्हा ब्रिटिशांना समजले तेव्हा त्यांनी रागाच्या भरात शाह आलमला मिळणारी पेन्शन त्वरित बंद केली. थांबा, म्हणजे तत्कालीन मुघल बादशाह हा केवळ एक रबर स्टॅम्प पुरला होता का, ज्याला कधी ब्रिटिश तर कधी मराठे आपापल्या फायद्यासाठी वापरत होते? अगदी तसंच. शाह आलम हा नावापुरता बादशाह होता, पण ज्याच्याकडे बादशाह त्याच्याकडे सत्तेची अधिकृत मान्यता असे ते समीकरण होते. त्यामुळे दिल्लीच्या गादीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश आणि मराठे यांच्यात हा छुपा संघर्ष सतत सुरू होता. खरंच. आणि या मुघल साम्राज्याच्या राजधानीचे म्हणजेच दिल्लीचे महत्त्व ब्रिटिशांनाही अखेर मान्य करावेच लागले. त्यांनी सत्तेचे केंद्र कसे हलवले यावर आपला पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 24. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. हा प्रश्न एक्साईज पूर्व 2017 विचारला गेला होता. ओके. पर्याय खालीलप्रमाणे: 1. लॉर्ड हार्डिंग्स दुसरा, 2. लॉर्ड रिपन, 3. लॉर्ड चेम्सफोर्ड, 4. लॉर्ड लिटन. वेळ सुरू होते 5, 4, 3, 2, 1. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड हार्डिंग्स दुसरा. 1911 मध्ये भरलेल्या भव्य दिल्ली दरबारात इंग्लंडचा राजा पंचम जॉर्जने भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेण्याची अधिकृत घोषणा केली. आणि ही ऐतिहासिक प्रशासकीय प्रक्रिया लॉर्ड हार्डिंग्स दुसरा याच्या कार्यकाळात पार पडली. पण इथे सर्वात महत्वाची घटना ही होती की याच दरबारात बंगालची फाळणी अधिकृतपणे रद्द करण्यात आली. पण कलकत्ता हे तर सुरुवातीपासूनच ब्रिटिशांचे सर्वात सुरक्षित आणि मुख्य केंद्र होते ना, मग त्यांनी अचानक राजधानी दिल्लीला का हलवली? कारण अंगबंगाल आता त्यांच्यासाठी सुरक्षित राहिला नव्हता. 1905च्या फाळणीनंतर बंगालमध्ये राष्ट्रवाद आणि क्रांतिकारी चळवळींनी उग्र रूप धारण केले होते. म्हणजे तिथे सतत उठाव होत होते. हो ना. ब्रिटिशांच्या लक्षात आले की अशांत बंगालमध्ये बसून संपूर्ण देशावर राज्य करणं अशक्य आहे. म्हणूनच त्यांनी भारताच्या भौगोलिक मध्यभागी आणि ऐतिहासिकदृष्ट्या सत्तेचं केंद्र असलेल्या दिल्लीची निवड केली. सत्तेची ही पकड कायम ठेवण्यासाठी त्यांनी कधी धडपशाही केली तर कधी गोड बोलून प्रशासनात भारतीयांना सामावून घेतल्याचं नाटक केले. अशाच एका थोड्याशा उदारमतवादी मानल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यावरील हा पुढचा प्रश्न आहे. चला तर मग हे सगळं उलगडून बघूया. नक्कीच बघूया. प्रश्न क्रमांक 25. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार रिकामी जागा ने सुरू केले. हा प्रश्न देखील एक्साईज पूर्व 2017च्या परीक्षेत आला होता. पर्याय आहेत: 1. लॉर्ड रिपन, 2. लॉर्ड कॉर्नवालिस, 3. लॉर्ड माउंटबॅटन, 4. लॉर्ड क्लाईव्ह. तुमची वेळ सुरू होतीये 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखतो. 1882 मध्ये त्यांनी संमत केलेल्या कायद्यानुसार भारतात नगरपालिका आणि जिल्हा बोर्डांची स्थापना झाली. म्हणजे डिस्ट्रिक्ट बोर्ड्स. हो. आणि यामुळे प्रशासनाच्या तळागाळात भारतीयांचा सहभाग वाढण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पण माझी एक शंका आहे, जर लॉर्ड रिपन खरोखरच उदारमतवादी होते आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भारतीयांच्या हातात सत्ता देत होते,
तर लंडनमधील ब्रिटिश संसदेला आणि भारतातील इतर गोऱ्या अधिकाऱ्यांना हे कसं चाललं? त्यांनी याला विरोध नाही केला. त्यांनी प्रचंड विरोध केला होता. पण रिपनने हे पाऊल केवळ भारतीयांच्या प्रेमापोटी उचलले नव्हते, तर ती एक प्रशासकीय गरज होती. प्रशासकीय गरज? ती कशी? तळागाळातील लोकांचे प्रश्न आणि संताप वेळेवर समजून घेण्यासाठी भारतीयांना एका राजकीय प्राथमिक शाळेची गरज होती. नगरपालिकांच्या माध्यमातून भारतीयांना प्रशासनाची थोडी जबाबदारी दिली तर त्यांच्यातील असंतोष कमी होईल आणि मोठ्या बंडाचा धोका टळेल, ही रिपनची दूरदृष्टी होती. म्हणजे हा एक प्रकारचा सेफ्टी वॉल होता, लोकांचा राग बाहेर काढण्यासाठी. एक्झॅक्टली. पण असे उदारमतवादी धोरण हा ब्रिटिशांच्या इतिहासातील एक दुर्मिळ अपवाद होता. आता आपण अशा एका धोरणाकडे वळत आहोत जे आयोगाला वारंवार विचारायला आवडते, कारण ते धोरण अत्यंत क्रूर आणि आक्रमक होते. हो, आयोगाचा हा अत्यंत आवडता प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 26. भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने अवलंबिले होते? हा प्रश्न लिपिक मुख्य 2017 या परीक्षेत विचारलेला आहे. बरं. पर्याय आहेत: 1. लॉर्ड वेलेस्ली, 2. लॉर्ड कर्झन, 3. लॉर्ड डलहौसी, 4. लॉर्ड हेस्टिंग्स. तुमचा वेळ सुरू होतोय. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लॉर्ड डलहौसी. आपण आजच्या पहिल्या प्रश्नात याच धोरणावर सविस्तर चर्चा केली होती, डलहौसीचे दत्तक वारसा नामंजूर धोरण. हो, बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या. MPSC आयोगाला हा प्रश्न वारंवार फिरवून विचारण्याची आवड का आहे? कारण डलहौसीचे हे खालसा धोरण 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य समराचे सर्वात मोठे आणि थेट कारण होते. म्हणजे ज्यांची राज्ये गेली तेच या बंडात उतरले. हो ना. नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या ज्यांचे अधिकार आणि राज्य हिरावून घेतली गेली, तेच पुढे या महाउठावाचे प्रमुख नेते बनले. परीक्षेच्या दृष्टीने हा नियम नेहमी लक्षात ठेवा. ज्या ब्रिटिश धोरणामुळे भारतात मोठा उठाव किंवा बंड झाले, तो प्रश्न परीक्षेसाठी अतिसंभाव्य असतो. खरोखरच एक उत्तम एक्झाम हॅक आहे. संस्थाने खालसा करून त्यांनी राजघराण्यांना रस्त्यावर आणले. आता त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर नियंत्रण कसं मिळवले हे पाहूया. शेतकरी आणि ब्रिटिश सरकार यांच्यातील संबंधांवर आधारित आपला पुढचा प्रश्न आहे. चला तर मग हे सगळं उलगडून बघूया. नक्कीच. प्रश्न क्रमांक 27. लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकऱ्यांना कमी व्याजाने कर्ज मिळण्यासाठी सहकारी पतपेढी कायदा केला? हा प्रश्न गट क 2016च्या परीक्षेत आलेला आहे. पर्याय आहेत: 1. 1904, 2. 1905, 3. 1906, 4. 1907. वेळ सुरू होतीये 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1904. 1 मिनिट. कर्झन? हो, कर्झनच. लॉर्ड कर्झन म्हटलं की आपल्याला 1905ची बंगालची फाळणी आठवते. ज्या व्यक्तीने भारतीयांचा वाढता राष्ट्रवाद चिरडून टाकण्यासाठी एका राज्याचे 2 तुकडे केले, तोच कर्झन भारतीय शेतकऱ्यांना सावकारांपासून वाचवण्यासाठी आणि कमी व्याजाने कर्ज मिळवून देण्यासाठी कायदा का करेल? यात नक्कीच काहीतरी मेख हसली पाहिजे. अतिशय अचूक निरीक्षण. कर्झनने हा कायदा, ज्याला आपण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट म्हणतो, तो भारतीय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नक्कीच केला नव्हता. मग त्यामागचा हेतू काय होता? त्या काळी दुष्काळ आणि स्थानिक सावकारांचे गळे कापू व्याज यामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागला होता. अनेक शेतकऱ्यांनी शेती करणेच सोडून दिले होते. आता जर शेतकऱ्यांनी शेतीच केली नाही तर ब्रिटिशांना मिळणारा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत म्हणजेच जमीन महसूल बुडणार होता. लँड रेव्हेन्यू. अगदी बरोबर. आपला महसूल सुरक्षित राहावा आणि शेतकऱ्यांनी किमान शेती करत राहावी यासाठी त्यांना संस्थात्मक पातळीवरून कर्ज उपलब्ध करून देणे ब्रिटिशांच्याच हिताचे होते. सावकारी पाशातून मुक्त करण्याचा हा एक स्वार्थी प्रयत्न होता. म्हणजे शेतकऱ्याचा जीव वाचला तरच तो आपल्याला कर देऊ शकेल, या स्वार्थी हेतूने दिलेले हे कर्ज होते. कर्झनने महसूल वाचवण्यासाठी कर्ज दिले खरे, पण त्याच्या आधी एका गव्हर्नर जनरलने थेट भारतीयांच्या जमिनीच जप्त केल्या होत्या. आपला पुढचा प्रश्न त्याच धोरणावर आहे. जमिनीची तपासणी करणारा कायदा. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828ला नेमले? PSI पूर्व 2016च्या परीक्षेत हा प्रश्न आला होता. ओके. पर्याय खालीलप्रमाणे: 1. लॉर्ड विल्यम बेंटिक, 2. लॉर्ड हेस्टिंग्स, 3. लॉर्ड विलेस्ली, 4. लॉर्ड मेयो. तुमची वेळ सुरू होतीये 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड विल्यम बेंटिक.
लॉर्ड विल्यम बेंटिकने 1828 मध्ये इनाम कमिशन नेमले. या कमिशनचं मुख्य काम होते सरंजामदारांकडील इनामे आणि करमुक्त जमिनींच्या कागदपत्रांची कसून तपासणी. कागदपत्रांची तपासणी? हो, आणि ज्या भारतीय जमीनदारांकडे किंवा सरंजामदारांकडे आपल्या मालकीचे कायदेशीर आणि लेखी पुरावे नव्हते, त्यांच्या जमिनी थेट सरकार जमा म्हणजेच ब्रिटिशांच्या ताब्यात घेण्यात आल्या. अरे बापरे. म्हणजे हे असं झालं ना की एखादा नवीन जमीनदाराने अचानक तुमची इमारत विकत घ्यावी आणि तुम्हाला 200 वर्षांपूर्वीची भाडेपावती मागावी. त्याला पूर्णपणे माहीत आहे की तुमच्याकडे ती पावती नसणार आणि याच तांत्रिक कारणाचा फायदा घेऊन तो तुम्हाला घरातून कायदेशीररित्या बेदखल करतो. तंतोतंत हेच घडलं होतं. हे प्रशासकीय ऑडिटच्या नावाखाली केलेले उघड आर्थिक शोषण होते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जमिनींसाठी तत्कालीन व्यवस्थेत लेखी कागदपत्रे ठेवली जात नव्हती. राजाचा शब्द हाच पुरावा असायचा. बरोबर आहे. ह्याच कागदपत्रांच्या अभावाचा फायदा उचलून बेंटिकने हजारो एकर करमुक्त जमिनी स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि त्यावर नव्याने कर लादला. परीक्षार्थी मित्रांनो, आता आपण एका वेगळ्या आणि आव्हानात्मक प्रश्नाकडे वळत आहोत. अनेकदा आयोगाच्या परीक्षेत चुकीची जोडी ओळखा असा प्रश्न येतो, ज्यामुळे आपला एकाच वेळी अनेक घटकांचा अभ्यास तपासला जातो. चला तर मग हे उलगडून बघूया. हो, हा प्रश्न थोडा कठीण स्वरूपाचा असतो. प्रश्न क्रमांक 29, चुकीची जोडी ओळखा. हा प्रश्न STI मुख्य 2016च्या परीक्षेत आला आहे. पर्याय आहेत: 1. इल्बर्ट बिल डॅश लॉर्ड रिपन, 2. वुडचा खलिता डॅश लॉर्ड डेलहौसी, 3. भारतीय विद्यापीठ कायदा डॅश लॉर्ड कर्झन, 4. प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा डॅश लॉर्ड लिटन. तुमचा वेळ सुरू होतोय. 5, 4, 3, 2, 1. याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा डॅश लॉर्ड लिटन. ही जोडी चुकीची आहे. अगदी बरोबर. कारण प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा हा 1881 मध्ये लॉर्ड रिपन यांच्या काळात आला होता, लिटनच्या नाही. या कायद्याने कारखान्यात काम करणाऱ्या लहान मुलांच्या कामाचे तास निश्चित केले होते. बाकीच्या तिन्ही जोड्या अगदी बरोबर आहेत. त्यातली पहिली जोडी खूप रंजक आहे. इल्बर्ट बिल आणि लॉर्ड रिपन. या बिलाने असा काय गदारोळ माजवला होता? इल्बर्ट बिल हे भारतीय न्यायव्यवस्थेतील एक वादळी वळण होते. 1883 मध्ये हे बिल आलं होतं. या बिलाद्वारे भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आणि ब्रिटिश आरोपींवर खटला चालवण्याचा अधिकार मिळणार होता. याचा अर्थ एक काळा भारतीय न्यायाधीश एका गोऱ्या साहेबाला शिक्षा देऊ शकणार होता. बापरे. आणि हे नक्कीच भारतातील गोऱ्या अधिकाऱ्यांना सहन झाले नसणार. अजिबात नाही. या बिलाविरुद्ध संपूर्ण भारतातील ब्रिटिश नागरिकांनी प्रचंड मोठा वर्णद्वेषी उठाव केला. अखेर रिपनला ते बिल मवाळ करून मंजूर करावे लागले. म्हणजे ते गोरे लोक एकवटले तर? हो ना. पण या घटनेने भारतीयांना एक मोठी शिकवण दिली. जर आपण संघटित होऊन एखादी राजकीय चळवळ उभी केली तर आपणही सरकारला झुकवू शकतो. हीच ती ठिणगी होती जिने पुढे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला गती दिली. खरंच खूप महत्वाची घटना होती ही. यासोबतच दुसरी जोडी आहे वुडचा खलिता, 1854 सालचा, ज्याला भारतातील शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. तो डलहौसीच्या काळात आला. आणि तिसरी जोडी 1904चा भारतीय विद्यापीठ कायदा हा लॉर्ड कर्झनच्या काळात आला. अशा प्रश्नांमुळे एकाच वेळी 4 महत्वाच्या गव्हर्नर जनरल्सच्या कामांची उजळणी होते. ज्या डलहौसीने संस्थाने खालसा केली त्याच्याच एका अत्यंत महत्वाच्या पायाभूत सुधारणेवर हा प्रश्न आहे. बघूया कोणता प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30. रिकामी जागाने PWD म्हणजेच पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट नावाने स्वतंत्र एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले. हा प्रश्न क्लर्क 2015च्या परीक्षेत विचारला गेला होता. ओके. पर्याय आहेत: 1. लॉर्ड बेंटिक, 2. लॉर्ड डलहौसी, 3. डॅन डफ, 4. एल्फिन्स्टन. 5 सेकंदांचा वेळ सुरू होतोय. 5, 4, 3, 2, 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लॉर्ड डलहौसी. डलहौसीने लष्करी विभागाकडे असलेले सार्वजनिक कामांचं ओझे कमी करण्यासाठी स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWD स्थापन केला. या विभागामार्फत ऐतिहासिक ग्रँड ट्रंक रोडची दुरुस्ती आणि देशभरात नवीन रस्त्यांची बांधणी करण्यात आली. रेल्वे, तार, टपाल आणि PWD यांसारख्या आधुनिक दळणवळणाच्या आणि पायाभूत सुविधांचा पाया डलहौसीने रचला. पण म्हणूनच त्याला काही पुस्तकांमध्ये आधुनिक भारताचा निर्माता असे संबोधले जाते. हे बिरुद त्याला लावणे खरोखरच योग्य आहे का?
तो हे सर्व भारतीयांच्या सोयीसाठी करत होता का? मुळीच नाही. जर आपण या सगळ्या घडामोडींचे विस्तृत विश्लेषण केले तर लक्षात येते की या सर्व ब्रिटिश धोरणांच्या मुळाशी स्वतःची सत्ता मजबूत करणे आणि भारताचे पद्धतशीर आर्थिक शोषण करणे हाच एकमेव हेतू होता. म्हणजे पुन्हा तो स्वार्थ. अगदी बरोबर. रेल्वे सैन्यासाठी होती, नवीन रस्ते भारताच्या खेड्यापाड्यातील कच्चा माल बंदरांपर्यंत नेण्यासाठी आणि इंग्लंडमधील कारखान्यातून आलेला पक्का माल भारताच्या कानाकोपऱ्यात विकण्यासाठी होते. बरोबर आहे. डलहौसीची साम्राज्यवादी धोरणे असोत, बेंटिकचे करमुक्त जमिनी हडपण्याचे काम असो किंवा कर्जनचे वरवरचे शेतकरी हिताचे कायदे असोत, या सर्वांचा एकमेव उद्देश ब्रिटिश साम्राज्याला भारतात घट्ट रुजवणे हाच होता. पण इतिहासातील सर्वात मोठा विरोधाभास हा आहे की याच धोरणांनी नकळतपणे आणि त्यांच्याही नकळत आधुनिक भारताचा पाया रचला. कसं काय? कारण त्याच रेल्वेने संपूर्ण भारत भौतिकदृष्ट्या जोडला गेला आणि त्यांच्याच इंग्रजी शिक्षणाने भारतीयांना आधुनिक विचारांची आणि स्वातंत्र्याची ओळख करून दिली. खरंच इतिहासाची ही गुंतागुंत समजून घेणं किती अद्भुत आहे. भारतीयांना चीड आणणारी कृत्ये म्हणजे सनदी सेवेचे वय कमी करणे, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे, 1878चा शस्त्र कायदा लागू करणे आणि आयात कर काढून टाकणे ही कृत्ये कोणी केली? आपण लॉर्ड लिटन हे उत्तर गृहीत धरून पुढे जाऊया, पण मला समजून घ्यायचे आहे की हा माणूस नेमकं काय साध्य करू पाहत होता. लॉर्ड लिटनची कारकीर्द म्हणजे वसाहतवादी शोषणाचा आणि वांशिक अहंकाराचा कळस होता. आपण मगाशी कॉर्नवालिसच्या प्रशासकीय शुद्धीकरणाची चर्चा केली, पण लिटनने तेच प्रशासन भारतीयांसाठी बंदिस्त केले. त्याने ICS परीक्षेला बसण्याचं वय 21 वरून थेट 19 वर्ष केले. 19 वर्षे. बापरे, हे तर अशक्यच आहे. त्या काळात युरोपात जाऊन इंग्रजीतून ती अवघड परीक्षा पास करणे भारतीयांसाठी आधीच जिकरीचे होते. त्यात वय 19 केल्यावर तर भारतीयांसाठी उच्च प्रशासकीय पदांचे दरवाजे कायमचे बंद केल्यासारखेच झाले. हो, हा तर जाणीवपूर्वक केलेला कटच होता. शिक्षित भारतीय प्रशासनात येऊन युरोपियन अधिकाऱ्यांच्या बरोबरीने बसू नयेत हा त्यामागचा स्पष्ट हेतू होता. त्यानंतर त्याने आणलेला व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजेच देशी वृत्तपत्र कायदा पहा. म्हणजे या कायद्याने नक्की काय झाले? या कायद्याने फक्त भारतीय भाषांमधील वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली. इंग्रजी वृत्तपत्रांना मात्र हाती लावला नाही. आणि 1878च्या शस्त्रबंदी कायद्याचेही तसेच होते. भारतीयांना शस्त्र बाळगण्यास मनाई, पण युरोपियनांना मात्र सूट. हा उघड दुजाभाव होता. हे ऐकतानाच चीड येते. तर त्या काळी भारतीयांच्या मनात किती असंतोष धुमसत असेल याची कल्पना करवत नाही. सुरुवातीच्या काळातील प्रशासकीय सुधारणा पाहिल्या तर सत्तेचा गैरवापर टाळण्यासाठी एक मोठा बदल करण्यात आला होता की ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायालयीन शक्ती कोणी काढून घेतली होती. यासाठी पर्याय आहेत: 1. लॉर्ड कॉर्नवॉलिस, 2. वॉरेन हेस्टिंग्स, 3. लॉर्ड रिपन की 4. विल्यम हंटर. 5 सेकंदांची वेळ आता सुरू होते. आणि वेळ संपली. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पहिला पर्याय, म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस कोड नावाची एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय नियमावली तयार केली होती. या कोडनुसार त्याने प्रशासनातील अधिकारांचे विभाजन केले. म्हणजे एकाच व्यक्तीकडे सर्व अधिकार राहू नयेत यासाठी केलेला हा प्रयत्न होता का? हे एखाद्या कंपनीत फायनान्स आणि HR विभाग वेगळे करण्यासारखे आहे ना, जेणेकरून सत्तेचे केंद्रीकरण होणार नाही? अगदी अचूक उपमा दिलीत. त्याने जिल्हाधिकाऱ्याकडील म्हणजे कलेक्टरकडील न्यायालयीन अधिकार काढून घेतले आणि त्याच्याकडे फक्त महसूल गोळा करण्याचं काम ठेवलं. न्यायदानासाठी जिल्हा न्यायाधीश हे स्वतंत्र पद निर्माण केले. इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे ब्रिटिशांची स्वतःची प्रशासकीय अडचण. म्हणजे नक्की कोणती अडचण? कॉर्नवॉलिसच्या आधी कलेक्टर हा जिल्ह्याचा सर्वसर्व असायचा. तोच कर निश्चित करायचा, तोच कर गोळा करायचा आणि जर एखाद्या शेतकऱ्याने कर जास्त असल्याबद्दल तक्रार केली तर तोच कलेक्टर न्यायाधीश म्हणून त्या तक्रारीवर सुनावणी करायचा. यात न्याय कसा मिळणार? अरेच्चा, हे म्हणजे पोलिसानेच खोटा गुन्हा दाखल करायचा आणि त्यानेच न्यायाधीश म्हणून शिक्षा सुनावण्यासारखे झाले. जर कर वसूल करणाराच न्यायाधीश असेल तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याची काहीच शक्यता नव्हती. बरोबर, कारण पुढे याच प्रशासनाने भारतीयांना पद्धतशीरपणे दाबून ठेवण्यासाठी अत्यंत जाचक कायदे आणले आणि इथूनच खरा विरोधाभास सुरू होतो. कॉर्नवॉलिसने भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न केला, पण नंतरच्या अधिकाऱ्यांनी तर भारतीयांचे मूलभूत अधिकारच हिरावून घेण्यास सुरुवात केली. हो ना.
नंतरच्या काळात तर ही दडपशाही अधिकच वाढली. ची एक धक्कादायक यादीच दिली आहे. जेव्हा भारतीयांनी स्वतःच्या हक्कांची, अगदी प्राथमिक राजकीय अधिकारांची मागणी सुरू केली, तेव्हा ब्रिटिशांचा दृष्टिकोन किती तुच्छतेचा होता हे आपल्या पुढच्या प्रश्नावरून दिसतं. प्रश्न 33 असा आहे की भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला? पर्याय काय आहेत? पर्याय आहेत: 1. भारतमंत्री मॉर्ले, 2. व्हॉइसरॉय मिंटो, 3. भारतमंत्री मॉन्टेग्यू की 4. व्हॉइसरॉय चेम्सफोर्ड. 5 सेकंड सुरू. वेळ संपली. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पहिला पर्याय म्हणजे भारतमंत्री मोर्ले. तत्कालीन ब्रिटिश भारतमंत्री लॉर्ड मोर्ले यांनी भारतीयांच्या वसाहतीचा स्वराज्याच्या मागणीला चांदोबाची मागणी म्हणजेच क्राईंग फॉर द मून असे म्हटले होते. म्हणजे एक पूर्णपणे अशक्य आणि मूर्खपणाची गोष्ट म्हणून हिणवले होते. हा प्रचंड मोठा अहंकार होता. म्हणजे तुम्ही आमच्याच देशात येऊन आमची संपत्ती लुटणार, आमच्या लोकांना दुष्काळात मरण यातना भोगायला लावणार. हो, आणि जेव्हा भारतीय म्हणतील की आम्हाला आमचे किमान प्रशासकीय निर्णय तरी घेऊ द्या, तेव्हा तुम्ही म्हणता की हे चंद्र मागण्यासारखं अशक्य आहे. ब्रिटिश भारतीयांना राज्यकारभारासाठी पूर्णपणे नालायक समजत होते. हाच तो वांशिक अहंकार होता, ज्यामुळे ब्रिटिशांना जमिनीवरील वास्तवाचा विसर पडला. भारतीयांच्या मागण्यांना अशी केराची टोपली दाखवणे, त्यांच्या आर्थिक शोषणाकडे दुर्लक्ष करणे, डलहौसीसारख्या गव्हर्नर जनरलने स्थानिक राजांची संस्थाने बळकावणे आणि लिटनसारख्यांनी जाचक कायदे लादणे. प्रश्न 34. इथे आपल्याला दुष्काळ आयोगांची त्यांच्या नियुक्तीच्या वर्षानुसार कालानुक्रमे रचना करायची आहे. कोणते आयोग आहेत ते? घटक आहेत: अ. मॅकडोनाल्ड आयोग, ब. लायल आयोग, क. कॅम्पेल आयोग आणि ड. स्ट्रेची आयोग. 5 सेकंदांची वेळ सुरू झाली आहे. आणि वेळ पूर्ण झाली. स्रोतानुसार याचा अचूक क्रम आहे: सर्वात आधी क. कॅम्पेल आयोग, जो 1866 मध्ये आला. त्यानंतर ड. स्ट्रेची आयोग 1878 ते 80. नंतर ब. लायल आयोग 1897 आणि शेवटी अ. मॅकडोनाल्ड आयोग 1900. जर आपण या 4 आयोगांच्या वर्षांकडे नीट पाहिले तर एक अत्यंत विदारक चित्र समोर येते. 1866 पासून ते 1900 पर्यंत सतत भारताचा कोणता ना कोणता भाग दुष्काळाने होरपळत होता. आणि ब्रिटिश प्रशासन काय करत होते? फक्त एक आयोग गेला की दुसरा आयोग स्थापन करत होते. हो ना, पण या आयोगांचा काही प्रत्यक्ष फायदा होत होता का? तिथेच ब्रिटिशांच्या भांडवलशाही धोरणाचे क्रूर स्वरूप दिसते. उदाहरणार्थ लॉर्ड लिटनच्या काळातील स्ट्रेची आयोगाने दुष्काळ संहिता म्हणजेच फॅमिन कोड तयार केला. वरवर पाहता हे चांगले वाटते, पण प्रत्यक्ष या संहितेनुसार दुष्काळग्रस्तांना फुकट अन्न न देता त्यांच्याकडून अत्यंत कठीण शारीरिक श्रम करून घेतले जात. बापरे, म्हणजे दुष्काळात आधीच खंगलेल्या लोकांकडून मजुरी करून घ्यायची आणि मोबदल्यात जगण्यापुरते थोडेसे अन्न दिले जात असे. ते दुष्काळ निवारण कमी आणि मजुरांचं शोषण जास्त होते. होय, आणि मगाशी आपण डलहौसीच्या रेल्वेबद्दल बोलत होतो. या दुष्काळात त्या रेल्वेचा उपयोग अन्नधान्य पोचवण्यासाठी व्हायला हवा होता ना? तिथेच तर खरा विरोधाभास आहे. रेल्वेचा उपयोग दुष्काळग्रस्तांना अन्नधान्य पोचवण्यासाठी कमी आणि उलट दुष्काळग्रस्त भागातून उरले सुरलेले धान्य मुक्त व्यापार धोरणाच्या नावाखाली इंग्लंडला निर्यात करण्यासाठी जास्त होत होता. अगदी बरोबर. प्रशासकीय कागदपत्रांमध्ये दुष्काळ व्यवस्थापन उत्तमरित्या नोंदवले जात होते, पण जमिनीवरील वास्तवात लाखो लोक बळी पडत होते. आणि अशा भीषण परिस्थितीत पुढचा संदर्भ एका अशा व्यक्तीबद्दल आहे ज्याने ब्रिटिश सत्तेचं स्वरूपच बदलून टाकलं. तो प्रश्न कोणता आहे? प्रश्न 35 असा आहे की चुकीची जोडी ओळखा. सांगा मग पर्याय काय आहेत? पर्याय आहेत: 1. लॉर्ड कॅनिंग आणि राज उपाधी कायदा, 2. लॉर्ड लिटन आणि भारतीय शास्त्र कायदा, 3. लॉर्ड रिपन आणि प्रथम फॅक्टरी कायदा की 4. लॉर्ड कर्झन आणि भारतीय विद्यापीठ कायदा. तुमची 5 सेकंदांची वेळ सुरू झाली आहे. आणि ती वेळ संपली सुद्धा. यातील चुकीची जोडी आहे पहिला पर्याय, लॉर्ड कॅनिंग आणि राज उपाधी कायदा. कारण राज उपाधी कायदा किंवा रॉयल टायटल्स ॲक्ट हा 1876 साली लॉर्ड कॅनिंगच्या नाही, तर आपण नुकतीच ज्याची चर्चा केली त्या लॉर्ड लिटनच्या काळात संमत झाला होता. अच्छा, म्हणजे याच कायद्याद्वारे राणी व्हिक्टोरियाला केसरे हिंद ही भारताची सम्राज्ञी असल्याची पदवी देण्यात आली होती का? अगदी बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा लॉर्ड लिटन. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा लिटनने राणीला ही पदवी देण्यासाठी दिल्लीत एक प्रचंड मोठा आणि खर्चिक दिल्ली दरबार भरवला होता ना, तेव्हा भारताच्या अनेक भागांत भीषण दुष्काळ पडला होता.
म्हणजे लाखो लोक अन्नान्नदशाहून मरत होते आणि हा माणूस राणीच्या सन्मानार्थ संपत्ती उधळत होता. यातून ब्रिटिशांची मानसिकता दिसून येते. भारतीयांच्या जीवापेक्षा त्यांना साम्राज्याचा दबदबा आणि दिखावा अधिक महत्वाचा वाटत होता. नक्कीच. पण हा दबदबा निर्माण करण्यासाठी त्यांनी आधी संपूर्ण भारतावर आपली लष्करी आणि राजकीय पकड मजबूत कशी केली हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. आणि तोच आपला पुढचा टप्पा आहे. आपण या साम्राज्याच्या विस्ताराकडे आणि त्यांनी केलेल्या तथाकथित आधुनिकीकरणाकडे वळूया. प्रश्न 36 असा आहे की ईस्ट इंडिया कंपनीच्या केवळ सत्ता विस्तारावर तो खुश नव्हता. त्याला कंपनीची सत्ता मजबूत आणि एकसंध करायची होती. त्याला आधुनिक भारताचा निर्माता असेही म्हटले जाते. तो कोण? पर्याय आहेत: 1. लॉर्ड वेल्स्ली, 2. लॉर्ड रिपन, 3. लॉर्ड कॉर्नवॉलिस की 4. लॉर्ड डलहौसी. 5 सेकंद सुरू. वेळ संपली. याचं उत्तर आहे पर्याय 4, म्हणजे लॉर्ड डलहौसी. डलहौसीच्या काळात भारतात खऱ्या अर्थाने भौतिक आणि पायाभूत सुधारणा झाल्या. त्याने 1853 मध्ये रेल्वेची सुरुवात केली. हो, आणि तार सेवा म्हणजेच टेलिग्राफचे जाळे विणले. टपाल व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा केल्या. सर्व प्रांतांना जोडणारा स्वतंत्र PWD विभाग निर्माण केला. या सर्व दळणवळणाच्या आणि प्रशासकीय क्रांतीमुळेच त्याला आधुनिक भारताचा निर्माता असे संबोधले जाते. पण एक मिनिट, इथे एक शंका येते. कोणती शंका? आपण डलहौसीला पूर्णपणे आधुनिक भारताचा तारणहार वगैरे म्हणू शकतो का? म्हणजे त्यांनी रेल्वे आणि टेलिग्राफ आणला, हे मान्य, पण हे सगळं भारतीयांच्या सोयीसाठी थोडीच होतं. इथेच खरी रंजक गोष्ट सुरू होते. प्रश्न 37 आहे: तैनाती फौजेसंबंधित चुकीचे विधान कोणते? पर्याय आहेत: 1. राजांना कंपनीच्या अधिपत्याखाली आणले, 2. प्रदेश वाढवण्यास मदत झाली, 3. यामुळे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले, की 4. लॉर्ड रिपनने ही योजना सुरू केली. तुमचे 5 सेकंड आता सुरू झालेत. वेळ संपली. यातले चुकीचे विधान चौथा पर्याय आहे. तैनाती फौजेची म्हणजेच सबसिडियरी अलायन्सची योजना लॉर्ड रिपनने नाही तर लॉर्ड वेल्स्लीने 1798 मध्ये सुरू केली होती. हे तैनाती फौजेचे धोरण म्हणजे मला एखाद्या मोठ्या गुंडगिरीसारखे किंवा माफियासारखेच वाटते. म्हणजे आम्ही तुम्हाला इतर राजांपासून संरक्षण देऊ, पण त्या बदल्यात तुम्ही तुमच्याच राज्यात आमचे सैन्य ठेवायचे. आणि त्या सैन्याचा सगळा खर्च सुद्धा तुम्हीच उचलायचा. हो ना. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे परराष्ट्र धोरणाचे अधिकार आम्हाला द्यायचे. ही तर एका प्रकारची खंडणीच होती. अगदी तंतोतंत. हे खंडणीखोर मॉडेल होते. या योजनेचा पहिला बळी हैदराबादचा निजाम ठरला होता. स्थानिक राजांना लष्करी संरक्षण देण्याचा आमिष दाखवून त्यांचे सार्वभौमत्व हिरावून घेण्याची ही एक अत्यंत प्रभावी आणि रक्तहीन पद्धत होती. ज्या राजाने तैनाती फौज स्वीकारली त्याचे स्वतःचे सैन्य बरखास्त झाले. तो पूर्णपणे ब्रिटिशांवर अवलंबून राहिला. यातून ब्रिटिशांचे साम्राज्य वेगाने विस्तारले आणि स्थानिक राजे केवळ नामधारी बाहुले बनले. बरोबर. ब्रिटिशांचा हा विस्तार, त्यांची आक्रमक मुत्सद्देगिरी आणि आधुनिकीकरणाचा डोलारा आपण पाहिला. पण या सगळ्या राजकीय खेळांमध्ये देशातील सामान्य जनतेची अवस्था काय होती याचाही विचार करायला हवा. अगदी. जेव्हा दुष्काळासारखी भयंकर संकटे येत होती तेव्हा हे आधुनिक रस्ते आणि रेल्वे बांधणारे ब्रिटिश प्रशासन कसे वागले की या आधुनिकीकरणामागे निव्वळ वसाहतवादी स्वार्थ होता. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलात. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर लक्षात येते की डलहौसीने रेल्वे प्रवाशांसाठी नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातील कच्चा माल, विशेषतः कापूस, बंदर शहरांपर्यंत वेगाने पोचवण्यासाठी बांधली. आणि तिथे आलेला ब्रिटनचा पक्का माल खेड्यापाड्यात विकण्यासाठी सुद्धा. अगदी. आणि टेलिग्राफचा मुख्य उद्देश होता की जर कुठे भारतीयांनी उठाव केला तर त्याची बातमी क्षणात ब्रिटिश लष्कराला मिळावी आणि सैन्य वेगाने रेल्वेने तिथे पोचावे. म्हणजे आधुनिकीकरण हे शोषणाचे आणि नियंत्रणाचे हत्यार होते. आणि एकीकडे हे आधुनिकीकरण सुरू असताना दुसरीकडे तो भारतीय संस्थाने गिळंकृत करण्याचा सपाटा लावत होता. त्याचे ते कुप्रसिद्ध दत्तक वारसा नामंजूर धोरण. होय, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. ज्या स्थानिक राजांना स्वतःचा नैसर्गिक वारस नव्हता त्यांना दत्तक पुत्र घेण्यास मनाई करून त्यांची संस्थाने थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन केली गेली. सातारा, झाशी, नागपूर ही मोठी संस्थाने याच धोरणाला बळी पडली. यामुळे भारतीयांच्या धार्मिक आणि सामाजिक परंपरेवर मोठा आघात झाला. प्रश्न 38 असा आहे की डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर धोरण स्वीकारले, पण त्यापूर्वी हेच धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते?
पर्यायी काय आहेत? पर्याय आहेत 1. लॉर्ड ऑकलँड, 2. लॉर्ड बेंटिक, 3. लॉर्ड कॉर्नवॉलिस की 4. लॉर्ड रिपन. 5 सेकंद सुरू. आणि 5 सेकंद संपले. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पहिला पर्याय, म्हणजे लॉर्ड ऑकलँड. डलहौसीचं नाहर या धोरणाशी इतके जोडले गेले आहे की आपण विसरून जातो की त्याच्या आधी या हत्याराचा वापर झाला होता. अच्छा, म्हणजे ऑकलँडने आधीचे वापरले होते का? होय. ऑकलँडने 1839 मध्ये मांडवी तसेच कुलाबा आणि जालोन यांसारखी संस्थाने याच दत्तक वारसा नामंजूर तत्वाखाली खालसा केली होती. डलहौसीने फक्त हे धोरण अधिक व्यापक केले. म्हणजे डलहौसीने हे धोरण शोधून काढले नाही, तर त्याने आधीच अस्तित्वात असलेलं हत्यार उचललं आणि त्याला अत्यंत निर्दयीपणे धार लावली. पण संस्थाने बळकावण्याचे हे एकमेव हत्यार नव्हते. याआधी तैनाती फौजेचाही वापर मोठ्या प्रमाणावर झाला होता. बरोबर. हो, तर आपला प्रश्न 39 आहे की अयोग्य जोडी निवडा. पर्याय आहेत 1. इल्बर्ट बिल आणि लॉर्ड रिपन, 2. खालसा करण्याचे तत्व आणि लॉर्ड डलहौसी, 3. बंगालची फाळणी आणि लॉर्ड कर्झन की 4. काँग्रेसची स्थापना आणि लॉर्ड लिटन. 5 सेकंड सुरू. आणि वेळ संपली. यातील अयोग्य जोडी आहे चौथा पर्याय, काँग्रेसची स्थापना आणि लॉर्ड लिटन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली आणि त्यावेळी लॉर्ड लिटन नाही तर लॉर्ड डफरिन हा भारताचा व्हॉइसरॉय होता. लिटनचा काळ 1876 ते 80 असा होता. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण कॉर्नवॉलिसच्या प्रशासकीय बदलांपासून सुरुवात केली, त्यानंतर डलहौसीने विस्तारवाद आणि आधुनिकीकरणाचा पाया कसा घातला ते पाहिले. लिटनच्या काळात भारतीयांवर लादलेले जाचक कायदे, मोर्ले यांनी उडवलेली खिल्ली आणि दुष्काळातील ब्रिटिशांचा निर्दयीपणा यावरही आपण चर्चा केली. हो, आणि या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम असा झाला की ईस्ट इंडिया कंपनीच्या आणि नंतर थेट ब्रिटिश क्राऊनच्या जुलमी कारभारामुळे भारतीयांना हे उमजले की आता एकत्र आल्याशिवाय तरणोपाय नाही. आणि याच जाणीवेतून अखेर काँग्रेससारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय संस्थेचा जन्म झाला. होय, हा एक अत्यंत विडंबनात्मक पण नैसर्गिक असा ऐतिहासिक प्रवास होता. ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि शोषणासाठी कायदे केले, दळणवळणाची साधने उभारली, पण याच गोष्टींनी नकळत एका आधुनिक राष्ट्राच्या उदयाची बीजेही रोवली. आणि यामुळेच एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. आपण सुरुवातीला जी इमारतीची आणि पायाची उपमा दिली होती त्याकडे पुन्हा जाऊया. ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी लष्करात वेगवान हालचाली करण्यासाठी आणि कच्चा माल नेण्यासाठी रेल्वे उभारली, टपाल सेवा सुरू केली, PWD निर्माण केला. तसंच संपूर्ण देशात एक समान कायदे लागू केले. बरोबर. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की याच दळणवळणाच्या साधनांमुळे आणि या एकाच प्रकारच्या अन्यायामुळे वेगवेगळ्या प्रांतांतील भारतीय लोक एकमेकांशी संवाद साधू शकले, एकत्र येऊ शकले आणि काँग्रेसची स्थापना होऊ शकली का? ज्या साधनांचा वापर करून ब्रिटिशांनी भारतावर मजबूत पकड मिळवली, त्याच साधनांनी शेवटी त्यांना भारतातून बाहेर काढण्यासाठी भारतीयांना मदत केली असेल का? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण नक्कीच सखोल मनन करू शकतो. खरोखरच हा एक अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. या सत्रात सहभागी झाल्याबद्दल आणि या सर्व ऐतिहासिक स्रोतांचे सखोल विश्लेषण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ऐतिहासिक सखोल चर्चेमध्ये. या सगळ्या साठलेल्या असंतोषाचा स्फोट अखेर अटळ होता आणि तो 1857च्या महाउठावाच्या रूपाने झाला. आणि या 1857च्या उठावानंतर मात्र ब्रिटिशांना मोठा धक्का बसला. सगळी समीकरणेच बदलली. आता आपण याच 1857 नंतरच्या बदलांकडे वळणार आहोत. आपला पुढचा प्रश्न सुद्धा 40 याच सत्तांतराविषयी आहे. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? पर्याय सांगा. पर्याय आहेत 1. 1855, 2. 1856, 3. 1857 की 4. 1858. 5 सेकंद सुरू. 5 सेकंद संपले. उत्तर आहे पर्याय 4 म्हणजे 1858. 1857च्या प्रचंड उठावानंतर ब्रिटिश सरकारला हे लक्षात आले की एका व्यापारी कंपनीला एवढा मोठा देश आणि तिथला असंतोष हाताळणे शक्य नाही. त्यामुळे 1858मध्ये राणीचा जाहीरनामा आला आणि सत्तेचे हस्तांतरण ईस्ट इंडिया कंपनीकडून थेट ब्रिटिश राजमुकुटाकडे म्हणजे क्राऊनकडे झाले. आणि याच बदलाचा भाग म्हणून गव्हर्नर जनरल हे पद व्हॉइसरॉय झाले. बरोबर. हो, म्हणजे राजा किंवा राणीचा थेट प्रतिनिधी. आणि लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय ठरला.
पण मला सांगा, हा फक्त नावातील बदल होता की खरोखरच प्रशासनात काही मोठे बदल झाले? ती प्रामुख्याने एक प्रतिकात्मक आणि मानसशास्त्रीय खेळी होती. भारतीय जनतेला आणि राजेराजवाड्यांना असा संदेश द्यायचा होता की आता तुम्ही एखाद्या कंपनीचे प्रजाजन नाहीत, तर थेट इंग्लंडच्या सर्वोच्च सत्तेचे राणीचे प्रजाजन आहात. त्यामुळे आता बंड करण्याचा विचारही करू नका. अच्छा, म्हणजे सत्ता कंपनीकडून संसदेकडे गेली असली तरी आर्थिक शोषणाची आणि वसाहतवादी प्रवृत्ती काही बदलली नाही. जुनीच दारू नवीन बाटलीत भरून दिली होती म्हणायची. अगदी तसंच. आणि या न बदललेल्या प्रवृत्तीमुळेच भारतीयांनी नव्या मार्गाने एकजूट होण्यास सुरुवात केली. पण ब्रिटिश गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांच्या प्रशासकीय खेळींचा वेध घेणार आहोत. हो, आणि हा विषय खूपच रंजक आहे. कारण आपण नेहमी इतिहास केवळ लढाया आणि युद्धांच्या नजरेतून पाहतो. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ब्रिटिशांनी भारत फक्त तलवारीच्या जोरावर जिंकला नाही. त्यांनी तो कायदे आणि अतिशय धोरणी अशा प्रशासकीय निर्णयांच्या जोरावर जिंकला. नक्कीच. सुरू करूया मग. नक्कीच. चला तर मग हे समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 41. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? पर्याय आहेत: 1. लॉर्ड डलहौसी, 2. लॉर्ड क्लाइव्ह, 3. लॉर्ड वेलेस्ली किंवा 4. लॉर्ड हेस्टिंग्ज. 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, लॉर्ड विलेस्ली. 1798 मध्ये विलेस्लीने सबसिडियरी अलायन्स म्हणजेच तैनाती फौज सुरू केली. म्हणजे मगाशी मी जे सुरक्षारक्षकाचं उदाहरण दिलं तेच ना? अगदी तेच. हा वरवर पाहता एक लष्करी करार वाटतो, पण खरं तर हे एखाद्या प्रोटेक्शन रॅकेटसारखं होतं. वेलेस्लीने राजांना सांगितलं की आम्ही तुमचे इतर राजांच्या आक्रमणांपासून रक्षण करू. पण खर्चाचं काय? तिथेच तर मेख होती. फौजेचा सर्व खर्च त्या स्थानिक राजाला उचलावा लागायचा. जर खर्च देऊ शकला नाही तर राज्याचा सुपीक भाग ब्रिटिशांना तोडून द्यावा लागायचा. बापरे. म्हणजे ब्रिटिशांनी स्वतःची अवाढव्य फौज उभी केली आणि त्याचा खर्च भारतीयांच्या माथी मारला. हो, आणि सर्वात घातक अट म्हणजे या राजांना ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही राजाशी युद्ध किंवा तह करता येणार नव्हता. आम्हाला वर्तमान काळात जगावयाचे आहे असे वक्तव्य कोणाचे? पर्याय आहेत: 1. भारतमंत्री लॉर्ड कर्झन, 2. भारतमंत्री मॉन्टेग्यू, 3. भारतमंत्री बर्कनहेड किंवा 4. भारतमंत्री माउंटबॅटन. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय 3, भारतमंत्री बर्कनहेड. किती प्रचंड अहंकार आहे या विधानात. त्यांनी असं का म्हटलं होतं? हे साम्राज्यवादी विधान सायमन कमिशनच्या वेळेस केलं गेलं होतं. भारतीयांच्या स्वराज्य मिळवण्याच्या क्षमतेवर शंका घेताना बर्कनहेड म्हणाले होते की भारतीयांना आधुनिक जगात जगताच येत नाही. म्हणजे भारतीयांना कमी लेखण्याचा हा प्रकार होता. नक्कीच. त्यांनी भारतीयांना थेट आवाहन दिलं होतं की जर तुमच्यात एवढीच क्षमता असेल तर सर्वांना मान्य होईल असे एक संविधान तयार करून दाखवा. आणि यातूनच ऐतिहासिक नेहरू रिपोर्ट तयार करण्यात आला. बरोबर? अगदी बरोबर. म्हणजे भारतीयांच्या राजकीय जागृतीला या अपमानामुळेच एक मोठी ठिणगी मिळाली. क्या बात आहे. आता मोठ्या धोरणांवरून स्थानिक प्रशासनाकडे वळूया. प्रश्न 43. कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? पर्याय आहेत: 1. मुलकी पाटील, 2. दरोगा, 3. जिल्हाधिकारी किंवा 4. तलाठी. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय 2, दरोगा. अच्छा, म्हणजे आजच्या काळातले पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर म्हणता येतील. अगदी तसंच. कॉर्नवॉलिसने जमीनदारांचे पोलीस अधिकार काढून घेतले आणि जिल्ह्याचं लहान पोलीस ठाण्यांमध्ये विभाजन करून तिथे दरोगा नेमला. पण एक मिनिट, मला इथे एक प्रश्न पडलाय. जमीनदारांकडून सत्ता काढून घेण्यामागे ब्रिटिशांचा स्थानिक व्यवस्थेवर थेट पकड निर्माण करण्याचा हेतू होता का? कारण जमीनदार तर खूप शक्तिशाली होते. हो, आणि तो धोका ब्रिटिशांनी मुद्दाम पत्करला. कारण जमीनदारांकडे स्वतःच्या छोट्या फौजा होत्या. जर ते बंड करून उठले असते तर ब्रिटिशांचा महसूल बुडाला असता. म्हणजे पैशाचा प्रश्न होता. बरोबर. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण करून दरोगा नेमला, जो थेट ब्रिटिश सरकारचा पगारी नोकर होता. म्हणजे हिंसेचा किंवा कायदा राबवण्याचा एकाधिकार पूर्णपणे ब्रिटिशांच्या हातात आला. आता प्रश्न 44. प्रशासनावर पकड मिळवल्यानंतर त्यांनी जनमतावर कसे नियंत्रण मिळवले ते पाहूया. नक्कीच.
वृत्तपत्रांचा स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 साली कोणी मंजूर केला? हं. पर्याय आहेत: 1. लॉर्ड रिपन, 2. लॉर्ड लिटन, 3. लॉर्ड कर्झन किंवा 4. लॉर्ड डफरिन. 5, 4, 3, 2, 1. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, लॉर्ड लिटन. हा तोच कुप्रसिद्ध व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होता. पण त्यांनी फक्त भारतीय भाषांमधील वृत्तपत्रांवरच हा कायदा का आणला? इंग्रजी वृत्तपत्र ही होतीच ना? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. जेव्हा सत्ताधारी भाषिक वृत्तपत्रांना घाबरतात तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट असतो. त्यांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या विचारांची ताकद समजली होती. अच्छा, म्हणजे इंग्रजी फक्त उच्चभ्रू लोकांपर्यंत मर्यादित होतं. अगदी बरोबर. स्थानिक भाषिक वृत्तपत्रे गावागावात वाचली जायची. त्यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध छापणाऱ्या वृत्तपत्रांची यंत्रसामग्री थेट जप्त करण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला दिला. बापरे, म्हणजे विचारांवरच बंदी घालण्याचा हा प्रयत्न होता. पण हे एवढं मोठं साम्राज्य चालवण्यासाठी त्यांना माणसांची गरज होतीच. त्यावरून येतो प्रश्न 45. सांगा. इसवी सन 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली? हं. पर्याय: 1. लॉर्ड मॅकॉले, हो, 2. लॉर्ड बेंटिक, 3. लॉर्ड वेलेस्ली हो. किंवा 4. लॉर्ड डलहौसी. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर पुन्हा एकदा आहे पर्याय 3, लॉर्ड वेलेस्ली. अरे वा, वेलेस्ली पुन्हा आला तर? ब्रिटिश नागरी अधिकाऱ्यांना म्हणजेच आजच्या भाषेत सनदी अधिकाऱ्यांना भारतीय भाषा, संस्कृती आणि कायद्यांचं शिक्षण देण्यासाठी हे कॉलेज स्थापन झालं होतं. म्हणजे प्रशासनाला स्थानिक रूप देण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांना स्थानिक बनवण्याचा हा एक हुशार प्रयत्न होता. अगदी. तुम्ही ज्यांच्यावर राज्य करत आहात त्यांची भाषा तुम्हाला यायलाच हवी हे वेलेस्लीनं ओळखलं होतं. बरोबर. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांवर विश्वास होता, पण लष्कराचं काय? यावर आहे आपला प्रश्न 46. लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? लक्ष देऊन ऐकावं लागेल हे. हो. पर्याय 1. बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले. पर्याय 2. कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री मेरठ येथे नेली. पर्याय 3. सिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले. किंवा पर्याय 4. भारतीय लष्करावर विश्वास ठेवला. 5, 4, 3, 2, 1. यातलं चुकीचं विधान आहे पर्याय 4, भारतीय लष्करावर विश्वास ठेवला. म्हणजे त्याचा अजिबात विश्वास नव्हता भारतीयांवर. अजिबात नाही. डलहौसीने भारतीय सैनिकांची संख्या कमी करून युरोपीय सैनिकांचं प्रमाण वाढवला. त्याला सतत वाटायचे की हे भारतीय सैनिक कधीही बंड करू शकतात. आणि म्हणूनच त्याने युद्धसामग्री कलकत्त्याहून मेरठला नेली. हो, आणि यातला सर्वात मोठा ऐतिहासिक विरोधाभास बघा. ज्या भारतीय सैनिकांना दाबून ठेवण्यासाठी त्याने दारुगोळा मेरठला नेऊन ठेवला, तिथेच 1857चा उठाव सुरू झाला. एक्झॅक्टली. डलहौसीच्या याच अविश्वासाच्या धोरणामुळे 1857च्या उठावाची पूर्वपीठिका तयार झाली. खरंच हा इतिहासाचा एक मोठा विनोदच म्हणावा लागेल. आता प्रश्न 47. या सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गर्दीत एक वेगळं नावही आहे. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने कोणी आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला? पर्याय आहेत: 1. वेरिलिस्ट, 2. लॉरेन्स, 3. सॉन्डर्स किंवा 4. डुप्ले. 5, 4, 3, 2, 1. ह्याचं उत्तर आहे पर्याय 4, डुप्ले. हा एक फ्रेंच गव्हर्नर होता. अच्छा, म्हणजे ब्रिटिशांव्यतिरिक्त इतर युरोपीय सत्तांकडेही प्रभावी प्रशासक होते कर? हो. जोसेफ फ्रांक्विज डुप्ले याने पॉंडिचेरीचा गव्हर्नर होण्यापूर्वी बंगालमधील चंद्रनगर येथे उत्कृष्ट काम केले. त्याने त्या शहराला व्यापाराचे एक अवाढव्य केंद्र बनवले होते. क्या बात आहे. आता पुन्हा ब्रिटिशांकडे वळूया, जिथे राजकीय भीती सतत वाढत होती. प्रश्न 48. शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? पर्याय 1. लॉर्ड कर्झन, 2. लॉर्ड डफरिन, 3. लॉर्ड रिपन किंवा 4. A.O. ह्यूम. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय 2, लॉर्ड डफरिन. पण डफरिनने तर सुरुवातीला काँग्रेसला पाठिंबा दिला होता ना? हो, दिला होता ना. त्याला वाटलं होतं की काँग्रेस ही एक सेफ्टी वॉल म्हणून काम करेल. पण जेव्हा काँग्रेसने ब्रिटिश धोरणांवर टीका करायला सुरुवात केली तेव्हा तो हादरला. आणि मग बंदी घातली. हो, त्याने काँग्रेसला चक्क अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हटलं आणि सरकारी कर्मचाऱ्यांना काँग्रेसमध्ये सहभागी होण्यास मनाई केली.
म्हणजे प्रशासनाचा एक भाग असलेल्या कर्मचाऱ्यांनी राजकीय विचार करू नये अशी त्यांची धडपड होती. अगदी. ही त्यांची वाढती असुरक्षितता होती. पण नेहमीच दडपूनशाही नव्हती. काही वेळा सामाजिक सुधारणेचेही प्रयत्न झाले. प्रश्न 49. कोणी एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवास खर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले? खूप छान प्रश्न आहे हा. पर्याय आहेत: 1. ग्रँड डफ, 2. लॉर्ड वेल्सली, 3. विल्यम बेंटिक किंवा 4. हेनरी डंडास रॉबर्टसन. 5, 4, 3, 2, 1. याचं उत्तर आहे पर्याय 4, हेनरी डंडास रॉबर्टसन. हे पुण्याशी संबंधित होते का काहीतरी? हो, ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी एका ब्राह्मण महिलेला सती जाण्यापासून रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि पदरमोड करून प्रवास खर्चही दिला. मोठ्या प्रशासकीय यंत्रणेत एका अधिकाऱ्याने दाखवलेली ही वैयक्तिक संवेदनशीलता खरोखरच आश्चर्यकारक आहे. नक्कीच, सगळीच ब्रिटिश माणसं वाईट नव्हती, हे यातून दिसतं. बरोबर. तर मग आता वळूया आपल्या आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न 50. या सगळ्या धोरणांचा शेवट कुठे झाला? इसवी 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? पर्याय 1. लॉर्ड रिपन, 2. लॉर्ड विल्यम बेंटिक, 3. लॉर्ड कॉर्नवॉलिस किंवा 4. लॉर्ड डलहौसी. 5, 4, 3, 2, 1. आणि याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, पर्याय 4, लॉर्ड डलहौसी. म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, दत्तक वारसा नामंजूर. अगदी. या माणसाने तर अक्षरशः संपूर्ण भारताचा नकाशाच बदलून टाकायचा चंग बांधला होता. त्याने अत्यंत आक्रमकपणे सातारा, जैतपूर, संबळपूर, भगाट, उदयपूर, झाशी आणि नागपूर ही सर्व संस्थाने खालसा केली. आणि राणी लक्ष्मीबाईंचा लढा याच धोरणाविरुद्ध होता ना? होय. डलहौसीची हीच आक्रमक नीती भारतातील असंतोषाचा स्फोट होण्यास थेट कारणीभूत ठरली. तर मग आजच्या या विश्लेषणाचा जर आपण एक आढावा घेतला तर वेल्सलीच्या तैनाती फौजेपासून सुरू झालेला हा प्रवास डलहौसीच्या संस्थाने खालसा करण्यापर्यंत येऊन पोहोचतो. हे केवळ इतिहासाची पाने नाहीत. हा सत्तेच्या लालसेचा, प्रशासकीय नियंत्रणाचा आणि त्याला मिळालेल्या भारतीय प्रतिकाराचा एक जिवंत पट आहे. आणि जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला ना, तर एक गोष्ट लक्षात येते. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या पोलीस ठाण्यांच्या सीमा म्हणजेच दरोगा पद्धत आणि महसूल यंत्रणा आजही आपल्या प्रशासनात कुठेतरी अस्तित्वात आहे. अगदी 100% बरोबर. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जे कायदे आणि धोरणे आखली, त्यांनीच अप्रत्यक्षपणे आधुनिक भारताच्या प्रशासकीय चौकटीचा पाया रचला. हे खरंच विचार करायला लावणार आहे. आणि इथूनच मला एक अंतिम आणि थोडा वेगळा मुद्दा मांडायचा आहे, ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. सांगा. डलहौसीसारख्या अधिकाऱ्यांनी जर अतिमहत्वाकांक्षीपोटी संस्थाने खालसा करण्याचे धोरण एवढ्या आक्रमकपणे राबवले नसते, तर 1857चा उठाव कधी झालाच असता का? खूप मोठा प्रश्न आहे हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ब्रिटिशांनी ही संस्थाने खालसा करून भारताला एका छत्राखाली आणले नसते, तर आजच्या स्वतंत्र भारताचा नकाशा आणि राज्यांच्या सीमा पूर्णपणे वेगळ्या असत्या का? म्हणजे आजचा जो एक संध भारत दिसतोय तो कदाचित दिसलाच नसता. नक्कीच. आज शिकलेल्या या इतिहासाच्या चौकटीतून सध्याच्या प्रशासकीय यंत्रणेकडे पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. पुढील सखोल विश्लेषणात अशाच एका रंजक विषयावर पुन्हा भेटू. तोपर्यंत विचार करत रहा.